नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा माझ्या सर्व मैत्रिणींचं खूप खूप स्वागत. आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे आणि मला माहिती आहे प्रत्येकीच्या मनात बाळ राहिल्यावर हे असतंच की मला मुलगा होईल की मुलगी होईल. याचा अर्थ असा नाही की आपण जेंडर प्रेडिक्ट करणार आहोत. या सगळ्या ओल्ड वाईव्स टेल म्हणजे आपल्याला ज्या आपल्या आजूबाजूच्या बायका, आजी, मावशा, आत्या, काकू, मामी हे जे काही आपल्याला बोलतात ना की तुझ्या दिसण्यावरून असं वाटतंय, तुझ्या पोटावरून असं वाटतंय, या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करणार आहोत. एक सस्पेन्स आहे जे तुम्हाला लास्टला कळेल आणि व्हिडिओची सुरुवात करताना मी तुम्हाला सांगते, योगायोगाने मला दोन्हीही मुलंच झाली आहेत. दुसरी मला मुलगी व्हावी असं वाटत होतं आणि दुसऱ्या बाळाची लक्षणंही अगदी अशीच होती की मला मुलगीच होईल, परंतु तसं काही झालं नाही. आता तुम्ही बघा हा काय आयर्नी आहे. तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर खरंच खूप मज्जा येणार आहे आणि कळणार आहे की खरं काय असतं ते. माझं पहिलं बाळ 2010मध्ये मला जेव्हा राहिलं तेव्हा मला खूप तिखट, चमचमीत, मस्त वांग्याचं भरीत, वांग्याची रस्सा भाजी आणि बाजरीची भाकरी वगैरे खावंसं वाटायचं. आणि त्यावेळेला असं चमचमीत खावंसं वाटतंय म्हणून सगळ्यांना असं वाटायचं की हिला मुलगी होईल. काही ठिकाणी गोड खावंसं वाटलं तर म्हणतात मुलगा होतो आणि काही ठिकाणी आंबट खावंसं वाटलं तर म्हणतात मुलगी होते. तर इथे मला गोड आणि आंबट काहीही खावंसं वाटलं नाही. माझ्या पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये मला खावंसं वाटलं होतं तिखट, मसालेदार, चमचमीत. आणि दुसरी प्रेग्नन्सी मला जेव्हा राहिली तेव्हा मला खूप गोड खावंसं वाटत होतं, जसं की गुलाबजाम, रसगुल्ले, अगदी असं गोड 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 खावंसं वाटत होतं, पुरणपोळ्या. आणि खरंच या वेळेला मला मुलगा झाला. म्हणजे जे काही आपण मान्यता आहेत ना, गोड खावंसं वाटणं, आंबट चिंबट खावंसं वाटणं, या दोन्हीवर काही नाही आहे. कारण मला दोन्ही वेळेला वेगवेगळं खावंसं वाटलं, वेगवेगळे डोहाळे लागले आणि दोन्ही वेळेला मला मुलगाच झालेला आहे. बऱ्याच जणी असं म्हणतात की चेहरा खूप पडलेला असेल किंवा चेहऱ्यावर खूप पिंपल्स असतील, डल असेल तर मुलगी होते, कारण मुलगी आपली सुंदरता चोरून घेते असं म्हटलं जातं. आणि चेहरा छान मस्तपैकी ग्लोई असेल, तजेलदार असेल तर मुलगा होतो. पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये मी पूर्ण 9 महिने अत्यंत डल होते, पिंपल्ससुद्धा होते मला आणि असं विशेष काही नव्हतं. म्हणजे बिलकुल मी ग्लोई नव्हते, बिलकुल तजेलदार नव्हते मी. आणि दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये मी खूप ग्लोई, मला खूप छान वाटत होतं, मला काही त्रास झाला नाही आणि तरीसुद्धा मुलगाच झाला. त्यामुळे या फॅक्टरवर सुद्धा असं काही अवलंबून नाही आहे. पहिल्या वेळेला जेव्हा मला बाळ राहिलं तेव्हा अगदी 1.5 महिने लोटताच मला उलट्या, मळमळ, मॉर्निंग सिकनेस याचा भयंकर त्रास व्हायला लागला. म्हणजे इतका की पाणी देखील पचत नव्हतं. असं म्हणतात की खूप जास्त त्रास झाला की मुलगा होतो. म्हणजे काही ठिकाणी असं म्हणतात, पुण्याच्या भागाला, साताऱ्याच्या भागाला असं म्हणतात की खूप जास्त उलट्या झाल्या तर मुलगा होतो, कारण मुलगा खूप त्रास देतो. आणि काही त्रास होत नसेल तर मुलगी होते. आता सेकंड टाईम मला काहीच त्रास झाला नाही, कारण माझी आजी मला अशी म्हणत होती ज्यावेळेला त्रास होत नाही ना त्यावेळेला मुलगी होते आणि मुलाचा जो गर्भ असतो ना तो खूप त्रास देतो. सेकंड टाईम जेव्हा मला काहीच त्रास झाला नाही आणि मी खूप छान एन्जॉय करत होते प्रेग्नन्सी, त्यावेळेला मला 100% वाटत होतं मला मुलगी होणार आहे, कारण माझ्या आजीने मला सांगितलं की मुली त्रास देत नाही. पण तसं काहीच झालं नाही, मला झाला मुलगा. पुढचा मुद्दा म्हणजे आपल्या पोटावर एक रेष येते, त्याला लिनिया निग्रा किंवा लिनिया नायग्रा असं म्हणतात. आता ही जी रेष आहे ना ही आपल्या योनिमार्गापासून पुढे बेंबीपर्यंत आणि वर छातीपर्यंत जात असते. कधीकधी ही रेष जी असते ही वेडीवाकडीसुद्धा आपल्या पोटावर असते. तर असं म्हटलं जातं जेव्हा ही रेष बेंबी क्रॉस करून वरती जाते त्यावेळेला मुलगा असतो आणि ही रेष जेव्हा बेंबी क्रॉस करून वर जात नाही त्यावेळेला मुलगी असते. तर आता तुम्हाला खरं सांगू का, दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये मला ही लिनिया निग्रा दिसलीच नाही. म्हणजे मी तेव्हाही सर्च केलं होतं, तेव्हाही मी खूप टेल्स याच्याविषयी ऐकल्या होत्या आणि बऱ्याचदा मी माझ्या पोटाकडे सुद्धा बघायचे, अरे हे काय ते काय, पण असं काहीच झालं नाही. दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये मला लिनिया निग्रा नव्हती, ती लाईन नव्हती पोटावर आणि मला दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये मुलं झाली. आता पुढचा मुद्दा, हा मुद्दा तर खूप फनी आहे बरं का, आणि तुम्हाला 100% हा मुद्दा ऐकायला मिळाला असेल तुमच्या आईकडून, मावशीकडून, आजीकडून किंवा सासूकडून. आता हा मुद्दा काय मी सांगते. जसं तुमचं पोट दिसायला लागतं, 4था महिना संपतो आणि 5व्या महिन्याच्या आसपास कुठेतरी पोट दिसायला लागतं. ते पोट दिसायला लागलं की सगळ्यांच्या नजरा आपल्या फिगरकडे, आपल्या पोटाकडे वळालेल्या असतात.
त्या का वळालेल्या असतात फक्त हे गेस करण्यासाठी की हिचं पोट असं वर गोल गरगरीत माठासारखं आलंय का कमरेमध्ये आणि थोडं खाली लोंबतंय हे बघण्यासाठी. अंदाज काय असतो बघा हां, की मस्त गोल वर माठासारखं गरगरीत छान पोट दिसत असेल ना, अगदी असं वर्तुळासारखं पृथ्वीसारखं पुढे मस्त पोट दिसत असेल तर तो असतो मुलगा. आणि कंबर जास्त मोठी दिसत असेल, असा मागचा भाग जास्त दिसत असेल, थोडंसं खाली असेल तर ती असते मुलगी. आता खरं सांगू का, माझं पहिल्या वेळेला जे पोट होतं ना ते सुद्धा असं वरच होतं, गोल गरगरीत मडक्यासारखं होतं. आणि दुसऱ्या वेळेचं पोट देखील वर होतं, गोल गरगरीत मडक्यासारखं. आता माझ्या आजीने सांगितलं होतं की पूर्ण 9 महिने त्रास झाला नाही तर मुलगी असते. दुसरी गोष्ट म्हणजे मडक्यासारखं पोट असेल तर मुलगा असतो. माझी आई मला म्हणायची की दीदी तुझं दुसऱ्या वेळचं जे पोट आहे ना ते सुद्धा अगदी मडक्यासारखं गरगरीत आहे आणि तुला मुलगाच होणार आहे. त्यावेळेला मला तिचा राग यायचा. मला असं वाटायचं अरे मला तर मुलीची इच्छा आहे ना, मग ही असं काय म्हणते. आणि मग मी तिला म्हणायचे अगं गप ग, तू काय बोलतेस, तुझ्या आईने मला सांगितलं आहे की असं असं असेल की मुलगी होते. आणि तसं काही झालं नाही. मला खरंच मुलगा झाला, दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये मुलगा झाला. म्हणजे खरंच मला हे नाही माहिती की गोल गरगरीत पोट असेल तर मुलगा होतो. परंतु एक अनुभव तुम्हाला सांगते. पहिल्या वेळी जेव्हा मी प्रेग्नंट होते ना त्यावेळेला माझी सख्खी मावस बहीण देखील प्रेग्नंट होती आणि आम्ही दोघी लिटरली सेम वेळेला प्रेग्नंट होतो. आमच्या दोघींची मुलं ही अगदी एका दिवसांच्या फरकाने झाली आणि डोहाळे जेवणाला माझ्या ती आली होती. त्यावेळेला आमच्या दोघींची निरीक्षणं खूप जणींनी केली आणि सगळ्यांनी अंदाज लावले की मला मुलगा होऊ शकतो आणि तिला मुलगी, कारण तिचं पोट दिसत नव्हतं आणि कंबर दिसत होती, कमरेमध्ये पोट आहे असं बायका म्हणत होत्या. आणि त्यांचा तो अंदाज मात्र खरा ठरला होता की गोल गरगरीत मटक्यासारखं वर उभं आलेलं पोट म्हणजे मुलगा आणि थोडंसं खाली किंवा कंबर जास्त निघालेलं पोट म्हणजे मुलगी. तर तो अंदाज त्यांचा खरा निघाला होता हां. त्यामुळे हे कितपत खरं आहे माहिती नाही, पण असं म्हणतात. प्रेग्नन्सीमध्ये हॉर्मोनल चेंजेसमुळे काहींचे केस गळतात तर काहींचे केस खूप ग्लोई आणि मस्त होतात. तर असं म्हटलं जातं जर खूप केस गळले, केस खूप डल दिसत असतील किंवा अगदीच पातळ झाले असतील तर मुलगी होते, कारण तुमची सुंदरता तिने घेतली आहे ना, मग तुम्हाला मुलगी होणार असं म्हटलं जातं हां. आणि जर तुमचे केस मस्त असे डौलदार, असे भरीव आणि छान ग्लो करत असतील तर तुम्हाला मुलगा होतो, कारण त्याने काही तुमची सुंदरता घेतलेली नाही आहे, उलट तुमच्याकडे ती सुंदरता पास ऑन केलेली आहे. असं काही नसतं बरं का. पहिल्या वेळेला मला हेअरफॉल झाला नव्हता आणि दुसऱ्या वेळेला मला आठवतं आहे मला थोडाफार हेअरफॉल होत होता. म्हणजे दुसऱ्या वेळेला माझी केस गळत होती, पण याच्यामुळे काही फरक नाही पडला. दोन्ही वेळेला मला मुलंच झाली. असंही म्हटलं जातं की जेव्हा आपले 40 आठवडे पूर्ण भरतात आणि वर काही दिवस जातात त्यावेळेला होते मुलगी, कारण मुलीचा गर्भ हा जास्त तग गर्भाशयात धरतो असं म्हणतात. आणि ज्या वेळेला बाळ अगदी 9वा महिना लागताच बाहेर येतं त्यावेळेला होतो मुलगा, कारण मुलाचा गर्भ हा गर्भाशयात खूप काळ राहत नाही असं म्हटलं जातं. लिटरली तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पहिलं बाळ मला जेव्हा झालं त्यावेळेला माझी डिलिव्हरी डेट होऊन गेली होती. ड्यू डेट जी एस्टिमेटेड डेट ऑफ डिलिव्हरी देतात ती होऊन गेली होती आणि त्यानंतर काही दिवसांनी माझा मुलगा मला झाला. त्यामुळे असं काही नाही आहे, मुलगासुद्धा पूर्ण वेळ घेऊ शकतो. आणि दुसरं बाळ जेव्हा मला झालं त्यावेळेला अगदी 9वा महिना लागताच 37व्या आठवड्याच्या सुरुवातीलाच माझा दुसरा मुलगा झाला. दोघंही खूप हेल्दी वजनाची होती. त्यामुळे असं काहीच नाही आहे की मुली खूप वेळ पोटात राहतात आणि मुलगा लगेच बाहेर येतो, असं बिलकुल नाही आहे. माझे दोन्ही वेळेचे अनुभव वेगवेगळे आहेत. मैत्रिणींनो, अजूनही एक खूप छान गमतीदार गोष्ट मी तुम्हाला सांगते. असं म्हटलं जातं की प्रेग्नंट स्त्रीने कच्चा लसूण खाल्ला आणि त्याची टेस्ट जर तिला लागली, ती तिला आवडली नाही, तिला ती टेस्ट पूर्ण कळली तरच ते मुलगी. आणि लसूण तिने खाल्ला आणि तिला काही समजलंच नाही की हा लसूण आहे, त्याची टेस्ट तिला लागलीच नाही तिच्या प्रेग्नन्सी हॉर्मोन्समुळे, तरच तो मुलगा. तर मी तुम्हाला सांगते, दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये मला व्यवस्थित लसणाची टेस्ट कळत होती आणि असं काही झालं नाही, मला दोन्ही वेळेला मुलगा झाला. त्यामुळे हे सुद्धा एक फन म्हणून तुम्ही ट्राय करायला हरकत नाही. बघूया पुढे काय होतं आहे. मैत्रिणींनो, अजूनही बऱ्याच गोष्टी, म्हणजे 100 डोकी आणि 100 गोष्टी तुम्ही ऐकाल. त्यातली अजून एक गोष्ट अशी की असं म्हणतात की मुलगा तुमच्या पोटाच्या लेफ्ट बाजूला असतो आणि मुलगी राईट बाजूला.
तर यात तर बिलकुलच तथ्य नाही आहे. का ते सांगते. कारण बाळ हे गर्भाशयात गोल गोल फिरत असतं, त्यामुळे ते उजवीकडे राहील डावीकडे राहील, त्याला डावी दिशा आवडते असं काहीच नसतं बरं का. आणि त्याचा आणि मुलगा मुलगी होण्याचा काही एक संबंध नाही. अजून एक गोष्ट सांगितली जाते की डाव्या कुशीवर तू झोपतेस तर तुला मुलगा होईल, उजव्या कुशीवर झोपतेस तर मुलगी होईल. याचाही तुमच्या जेंडरशी, मुलगा होणार की मुलगी होणार याच्याशी काही एक संबंध नाही. प्लासेंटा पोझिशन अँटिरियर पोस्टिरियर यावरूनही बरेच अंदाज लावले जातात. असं म्हणतात अँटिरियर असेल तर मुलगी होते, पोस्टिरियर असेल तर मुलगा होतो. परंतु त्यातही काही तथ्य नाही. मला अँटिरियर असताना देखील मुलगा झालेला आहे, त्यामुळे या गोष्टी देखील पडू नका. आता हा मुद्दा देखील फनी आहे हा. असं म्हटलं जातं की खूप मूडमध्ये चेंजेस होत असतील तर तुम्हाला मुलगी आहे, मूडमध्ये चेंजेस होत नसतील तर मुलगा आहे. याचाही खरंच काही संबंध नाही. असंही म्हटलं जातं की खूप दसमुसळेपणाने आपण वागत असू, आपल्या वागण्यात खूप बदल झाला आहे तर आहे मुलगा. आणि अगदी शांत नीट व्यवस्थित वागत असू, छान स्वच्छ टापटीप राहत असू तर आहे मुलगी. याचाही काहीही संबंध नाही. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ बनवायचा उद्देश एवढाच की प्रत्येक प्रेग्नंट स्त्रीला तिचं जे बाळ असतं ना, मग मुलगा असो किंवा मुलगी, ती त्या बाळाची आई असते आणि तिला काहीही चालणारं असतं. मैत्रिणींनो, त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे ना, एक फन म्हणून घ्या, याला सिरियसली घेऊ नका. तुम्हाला आत्तापर्यंत हे तर कळलंच असेल की या गोष्टींमध्ये काही तथ्य नाही. मज्जा म्हणून ठीक आहे, जसं की तुम्ही डोहाळे जेवणाला पेढा बर्फी काढता, पेढा निघाला तर मुलगा, बर्फी निघाली तर मुलगी. काहीही निघालं तर 50% चान्सेस आहेतच ना की तुम्हाला मुलगा होणार किंवा मुलगी होईल. जर तुम्ही सिरियसली शोधताय की मुलगी नकोय या हेतूने जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही. आणि असं जर करत असाल, कुणी करत असेल तर खरं त्यांना तिथेच रोखा. तुमचं पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये ध्येय फक्त इतकंच ठेवा की एक छान गोंडस सुंदर आणि गुटगुटीत बाळाला तुम्हाला जन्म द्यायचा. मला माहिती आहे अजूनही समाजाची मानसिकता बदललेली नाही आहे. तुम्हाला जर पूर्वी मुली असतील, 2-3 मुली असतील, तरीही तुमच्या आजूबाजूचे तुमचे सासू सासरे किंवा नवरासुद्धा तुम्हाला मुलासाठी प्रेशर करत असाल तर तुम्ही त्यांचं बिलकुल ऐकू नका. टोमणे तर बिलकुलच ऐकू नका. वृद्धाश्रमात जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. अगदी उच्चभ्रू घराण्यातील वृद्ध माणसं, वृद्ध महिला ज्यांची मुलं ही फॉरेनला गेली आहेत, अमेरिकेला गेली आहेत आणि ते आत्ता वृद्धाश्रमात आहेत. मुलगी होणं ही देखील खूप भाग्याची गोष्ट आहे बरं का. इतर कुणी तुम्हाला टोमणे मारत असतील तर त्यांचं बिलकुल तुम्ही ऐकू नका. त्यांना सडेत तोड उत्तर द्या. मुलगा किंवा मुलगी होणं हे तुमच्यावर नाहीच आहे, हे फक्त पुरुषांवर अवलंबून आहे. कारण तुमच्या नवऱ्याचा कुठला स्पर्म अंड्यात गेलेला आहे. एक्स स्पर्म गेला असेल तर तुम्हाला मुलगी होईल, वाय स्पर्म गेला असेल तर तुम्हाला मुलगा होईल. त्यामुळे तुमच्यावर काही डिपेंडच नाही आहे. तुमच्याकडे फक्त एक्स जातीचं अंड आहे, तुमच्या नवऱ्याकडे मुलगा आणि मुलगी आहे. त्यामुळे कुठला क्रोमोझोम असलेला स्पर्म तुमच्या अंड्यामध्ये गेलेला आहे याच्यावरून त्या गर्भाचं लिंग ठरणार आहे. त्यामुळे मुलगा आहे की मुलगी आहे यासाठी तुम्हाला जर कोणी कोसत असेल तर तुम्हाला मी एक छानसा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो तुम्ही त्यांना शेअर करा. आणि त्यांना जर तुम्ही एक सणसणीत कानाखाली द्यायला सक्षम नसाल तर तिथून उठून जा आणि त्या गोष्टीला जास्त बढावा देऊ नका. तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये तुमचं ध्येय फिक्स ठेवा. आता तुम्ही गर्भ ठेवला आहे तर मुलगी जरी असली तरी देखील तुम्ही तिला कसं सक्षम बनवणार, कसं एज्युकेटेड बनवणार, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणि तुमची मुलगी, एक कन्या, ही आज पायलट होऊ शकते, सायंटिस्ट होऊ शकते, अभिनेत्री होऊ शकते, काय नाही होऊ शकत. तुमच्या मुलीमध्ये लिटरली राष्ट्रपती होण्याची देखील क्षमता आहे. त्यामुळे तुम्ही तिला कसे वाढवता, कसे संस्कार देता, तुम्ही घरात वातावरण कसं ठेवता आणि तुम्ही या आजूबाजूच्या घाणेरड्या वातावरणाला कशा बळी पडत नाहीत यावर लक्ष फोकस करा. माहिती आहे बोलणं खूप सोपं आहे, पण जी व्यक्ती त्या परिस्थितीतून जाते ना त्याच्यासाठी हे इतकं सोपं नाही आहे. परंतु एक सांगू का, मुलगा होणाऱ्या बायकांना सुद्धा माहीत नसतं की त्यांना मुलगा आहे. ते त्या बाईवर डिपेंड नाहीच आहे. त्यामुळे तुम्हाला जर मुलगा होत नाही आहे ना तर देवाला किंवा इतर कुठल्या गोष्टीला बिलकुल कोसू नका. कारण आपण सुद्धा आई आहोत ना, आपण सुद्धा मुलगी आहोत ना. आणि एका बाळाला आपण जन्म देतोय म्हणजे मुलगी ही खूप सक्षम आहे हो. बऱ्याचदा वाईट प्रवृत्तीची माणसं तुम्हाला असं देखील म्हणू शकतात की तू या घराला वंशाचा दिवा देऊ शकली नाही,
माझं आडनाव पुढं चालणार कसं, या सगळ्या गोष्टींची मानसिकता असलेली लोक जरी बाजूला असली तरी तुम्ही स्वतः सक्षम होण्याकडे प्रयत्न करा. स्वतः इंडिपेंडंट कसं होता येईल याचाच प्रयत्न तुम्ही नेहमी करा आणि तुमच्या मुलींनाही तसं शिक्षण द्या. मुलगा मुलगी हा फरक तुम्ही तुमच्या डोक्यातून पहिला काढून टाका आणि या वातावरणाला तुम्ही स्वतः तरी बिलकुल बळी पडू नका. कारण दुसऱ्यांना बदलवणं आपल्या हातात नाही, परंतु आपण आपल्याला आणि आपल्या मुलींना नक्कीच एक उज्ज्वल भविष्य देऊ शकतो, बदलवू शकतो, त्यांना सुसंस्कारित करू शकतो, खूप छान शिक्षण देऊ शकतो. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.